आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींनी क्रूरतेची काय पातळी गाठली होती हे अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं। पण याच आरोपींनी याच प्रकरणात नीचपणाचीही हद्द ओलांडली होती। संतोष देशमुख यांना मारायचं आणि वर त्यांची अत्याचारी म्हणून बदनामी करायची असा डाव या आरोपींचा होता। संतोष देशमुख यांचा मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर आरोपींना आपला हा नीच प्लॅन पूर्ण करता आला नाही। पण हा प्लॅन पूर्ण करण्यासाठी आरोपींनी आधीच एका महिलेची मदत घ्यायचं ठरवलं होतं। आठवडाभरापूर्वी धाराशिवमधल्या कळंबमध्ये एका महिलेचा खून झाला। या महिलेचा खून आणि संतोष देशमुख यांची हत्या याचा एकमेकांशी संबंध नाही असं पोलीस सांगतायत। पण संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा सुरुवातीपासूनच पाठपुरावा करणारे सगळेच जण या दोनही प्रकरणांचा संबंध असल्याची शक्यता व्यक्त करतात। मनीषा बिडवे, धाराशिवच्या कळंब शहरात राहणारी महिला। 22 मार्चला या महिलेचा तिच्या राहत्या घरात खून झाला। पुढचे 7 दिवस तिचा मृतदेह घरातच पडून होता। शेजाऱ्यांना वास येऊ लागला तेव्हा घरामध्ये या महिलेचा मृतदेह असल्याचं उघड झालं। त्यानंतर पोलिसांनी या महिलेशी संबंधित असणाऱ्या दोघांना महिलेचा खून केल्याच्या आरोपाखाली अटक केली। एखाद्या खुनाची घटना खरं तर इथे संपली असती, पण या प्रकरणात तसं नाहीये। कारण या महिलेचा संबंध बीडच्या मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी असल्याचा दावा केला जातोय। हत्या केल्यानंतर चुकीच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी किंवा हा सगळा प्रकरण डायव्हर्ट करण्यासाठी एका महिला जी तयार केलेली होती ह्या आरोपींनी, त्या आरोपींनी तयार केलेली महिला त्याचा तरी तपास यांनी बिना मागणीचा करायला पाहिजे होता। कारण का की त्या महिलेची कोणीतरी म्हणजे खून केलेला आहे, तर आता याला कारणीभूत कोण आहे? जर तिच्याकडे जे काही पुरावे आहेत किंवा तिच्याकडे ज्या काही गोष्टी तिनं चुकीच्या केलेल्या आहेत ह्याची जिम्मेदारी आता कोण घेणार आहे? म्हणून आमचे गावकरी आणि आम्ही मागणी करत होतो की ती महिला कोण आहे, जेणेकरून खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी त्या महिलेला तयार केलं गेलं होतं, परंतु त्याचा कुठलाही तपास यांनी केला नाही। याचा खूप खेद वाटतो। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी या महिलेचा संबंध आहे की नाही हे जाणून घेण्या अगोदर बघूयात ही महिला होती कोण। मनीषा बिडवे या मूळच्या बीड जिल्ह्यातील बीडच्या अंबाजोगाईमधील पठाण मांडवा हे त्यांचे जन्मगाव। धाराशिवमधल्या कळंब शहरातल्या द्वारकानगरी वसाहतीमध्ये मनीषा बिडवे या एकट्याच राहायच्या। मनीषा बिडवे या खाजगी सावकारी करत असल्याची माहिती आहे। अनैतिक संबंध आणि आर्थिक व्यवहारातून त्यांचे काही जणांशी वाद असल्याची ही चर्चा होती। मनीषा बिडवे या 6 वेगवेगळी नावं वापरून काम करायच्या अशी ही माहिती आहे। संतोष देशमुख यांचं अपहरण करायचं, त्यांना मारहाण करायची आणि एका महिलेला त्यांच्यावर अत्याचार झाल्याचे आरोप करायला सांगायचे असा प्लॅन सुदर्शन घुलेनं आखला होता अशी चर्चा आहे। पण संतोष देशमुखांचा मृत्यू झाल्यानंतर आरोपींनी त्यांचा मृतदेह फेकून दिला आणि ते घटनास्थळावरून निघून गेले। संतोष देशमुख यांचा मृतदेह घेऊन जाणारी गाडी बीडऐवजी धाराशिवकडे वळली होती असाही दावा या प्रकरणात सुरुवातीला करण्यात आला होता। त्या दाव्यामागचं कारण हेच होतं का हाही प्रश्न आता उपस्थित होतोय। संतोष देशमुखांना ह्याच महिलेमार्फत अडकवण्याचा प्रयत्न होणार होता अशी जी माहिती होती ती आता कन्फर्म केली आहे। धनंजय देशमुखांनी देखील कन्फर्म केली आहे आणि एक गोपनीय साक्षीदार यांनी ती माहिती जी दिली होती ती देखील कन्फर्म झाली आहे की ह्या त्याच महिला होत्या असं या सगळ्यांचं म्हणणं आहे। तर आत्ताच्या घटनेला विनंती आहे तिथल्या पोलिसांना की कुठल्याही दबावाला बळी न पडता त्यांनी याच्यावर व्यवस्थित चौकशी करावी। त्याच्यात मसाजोगचे जे ग्रामस्थ आहेत ते ग्रामस्थ देखील आज कळंबला जाऊन त्यांच्यावरची सगळी चौकशी नीट योग्य पद्धतीने करावी अशी विनंती कळंबच्या अधिकाऱ्यांना देखील करणार आहेत। धाराशिव पोलिसांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी या महिलेचा काहीही संबंध नसल्याचा दावा केलाय। सध्या तरी आपल्याकडे असे कोणतीही इन्फॉर्मेशन किंवा तपासामध्ये निष्पन्न झालेलं नाही की सदरच्या महिलेचा आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचं काही कनेक्शन आहे। परंतु तपासांती तसं काही निष्पन्न झालं तर आम्ही नक्कीच त्याप्रमाणे आमचा तपास सुरू आहे
पण प्राथमिकदृष्ट्या सध्या असे कोणतेही आमच्याकडं इनपुट किंवा कुठला पुरावा मिळालेला नाही. पण या महिलेच्या खून प्रकरणातील पोलिसांची भूमिकाही संशयास्पद आहे. महिलेच्या मृतदेहाचा वास आल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आणि सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आरोप केल्यानंतर पोलिसांनी पुढच्या 24 तासांमध्ये रामेश्वर उर्फ राण्या माधव भोसले आणि उस्मान गुलाब सय्यद या 2 आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक केली. जीवन संपवल्यानंतर धक्कादायक बाब म्हणजे 2 दिवस रामेश्वर भोसले हा तिच्या मृतदेहा शेजारीच झोपायचा, तिथेच जेवायचा. 3ऱ्या दिवशी या मृतदेहापासून वास यायला सुरुवात झाली. त्यावेळी राण्या भोसलेनं मनीषा हिची गाडी घेऊन केज गाठलं आणि तिथून आपल्या एका सहकार्याला घेऊन तो घटनास्थळी आला. येथे येऊन त्यानं हत्येतील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे सर्व करताना तो अपयशी ठरला आणि आज रामेश्वर भोसले हा आपल्या सहकार्यासमोर कळंब पोलिसांच्या ताब्यात आहे. अंजली दमानिया आणि धनंजय देशमुख यांनी केलेल्या दाव्यातील महिला ही मनीषा बिडवेच होती की नाही याचं ठोस उत्तर आत्ता तरी कुणाकडेच नाहीये. पण संतोष देशमुख यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जर आरोपींनी खरंच इतकं नीच टोक गाठलं असेल तर मग मात्र बीडमध्ये कायद्याची व्यवस्था कधी होती तरी का असाच प्रश्न विचारावा लागेल. ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, धाराशिव.